संध्याने उमाकडून माझ्यासाठी जसं तू सारं काही केलंस ते सगळं माझ्या ओवीसाठी करशील असं वचन घेतलं। उमाने संध्याची शेवटची इच्छा स्वीकारत ओवीचा सांभाळ करण्याचं वचन दिलं। संध्याने श्वास सोडला। उमासाठी क्षणभर जग थांबलं। बहीण गेल्याचं दुःख तिने रघुनाथला फोनवर सांगितलं। संध्या गेल्याची बातमी खोत घरात पोहोचली। दादांनी सगळ्यांना इथे एकत्र जमायला का सांगितलंय ग? म्हणजे मला जनरल एक टेन्शन येत आहे, बाकी काय नाही। म्हणजे उमाबाईंनी तिकडे गेल्या, त्या येतील ना परत? काहीतरी काय विचारतास? मला एक टेन्शन आलंय म्हणून बोलतोय। सगळे शांत का बसलेत? चला चला काहीतरी खेळूया। मंजू त्याका खोलीत पाठवा आधी। हे चल जा भुतूर। डुगू चल आजचं। थांब मंजू, डुगू बाळा आतल्या खोलीत जाऊन बस। दादा मामा काय झाला? तुझी मामी त्या दिवशी येणार होती ना, त्यांच्या बहिणीची तब्येत बिघडल्यामुळे तिथेच थांबणार आहेत। त्यांच्या बहिणीला एवढा गंभीर आजार आहे याची आपल्या कोणालाच कल्पना नव्हती। म्हणजे खरंच आजारी होता? लाली आता कसा होत्या? ती जग सोडून निघून गेली। संध्या गेला। दादा हो काय झालं हे? उमाताई 20 वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला गेल्या आणि हे असं होऊन बसलं। दादा आपल्या उमाताई कशा आहेत? बहीण गेल्याचं दुःख तर असणारच ना, सावरायला थोडा वेळ लागेल। पण संध्याची शेवटची इच्छा होती की तिच्या सगळ्या विधी या गावात होती। उमा त्यांच्या कुटुंबाला घेऊन इकडे येऊ निघतील। दादा त्यांचा कुटुंब म्हणजे कोण कोण येणार असं? तिची मुलगी आणि तिचं नवरो दोघं येतील। म्हणजे तो विजय पण येणार आहे का इथं? जनरल दादा ते लोक उमाताईंबरोबर आपल्या घरीच येतील का? बंधू त्या लोकांची बाहेर राहण्याची काहीतरी व्यवस्था कर। होय द्यायची। होय आपल्या घरात नको ती माणसं। उमाकडे अण्णांका किती मनस्ताप झाला त्याच्यामुळे। बंधू काय ती व्यवस्था बघ। होय द्यायची, बघताय। गरज नाही द्यायचे। आजपर्यंत इल्या गेल्या जो पाहुणचार खोतानी केलाय आणि आता जर त्यांची व्यवस्था बाहेर केली तर लोक आपल्याला नावं ठेवतील आणि ही आपली संस्कृती नाही। उमाची बहीण गेली आणि तिच्यासोबत सगळाच गेला। वा करेक्ट, हे पटलं दादा आपल्याला। अरे तिकडची माणसं इथे काय नाही राहणार आहे, बरोबर ना दादा? अंत्यविधी झाल्यावर संध्याचं कुटुंब निघून जाईल, मग त्यांच्याने आपला काही संबंध राहणार नाही। जोवर ते इथे असतील तोवर खोतांच्या परंपरेनुसार त्यांची व्यवस्थित सोय केली जायत। विषय संपला। बंधू सगळ्याची तयारी करून ठेव, त्यांका काय कमी पडता कामा नये।
दादा ते म्हणजे माफ करा मला. मी 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 येणारच होते लवकर, पण गाडीच मिळाली नाही म्हणून उशीर झाला. मी खरंच मला हातात काय? दादा ते आज कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मिळाला. अरे वा, काँग्रेस. काय तर द्यायचे अगं, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचं बक्षीस मिळालं. असं निशी एक काम कर, ते बक्षीस देवासमोर ठेव आणि नमस्कार कर. आणि हो, तुझी आई उद्या येते आणि तुझी आई जिला भेटायला गेली होती ती तुझी मावशी आता या जगात नाहीये. संध्या, पत्र लिहिताना वरती स न व्हीवी असा लिहायचा. पण ताई, ह्या असं पत्र कशात लिहितात? मनात हा ते लिहायचं ना. होय काय? म्हणजे आता तू माका शिकवणार? शिकवणार नाही गोमताई, पण तुका पत्र एक दिवस नक्की लिहिणार. पण तू वाचशील ना त्या? होय, माझ्या हातात पत्र पडला की मी वाचेन हा नक्की. मी आज कॉलेजमध्ये बॅडमिंटन खेळले. निशी, हा म्हणजे मी खरं तर खेळणार नव्हते, पण त्या मुलीने मला चॅलेंज दिलं म्हणून मी खेळले. खूप दिवसानंतर ना आज मी रॅकेट हातात घेतलं. हो अगं, पण ह्या सगळ्याचा आणि संध्या मावशीच्या जाण्याचा काय संबंध? संबंध आहे. म्हणजे बघ ना, मी संध्या मावशीला कधी भेटलं नाही. मी संध्या मावशीला कधी पाहिलं पण नाही. पण आईच्या बोलण्यातून ना संध्या मावशी मला हळूहळू कळायला लागली होती. तिच्या आठवणी सांगताना ना आईने मला सांगितलं होतं की संध्या मावशी पण बॅडमिंटन खेळायची. मी ना बॅडमिंटन खेळताना ना आईने सांगितलेल्या संध्या मावशीच्या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या. बघ ना, मी आजच तिची आठवण काढली. आजच रॅकेट हातात घेतलं. मी रॅकेट हातात घेतल्यामुळे सगळं झालं ना. मला माहितीये. असं काय नाही गो. हे बघ, तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय ना, म्हणून तुझ्या डोक्यात हे सगळे विचार येत आहेत. तू हे सगळं डोक्यातनं काढून टाक बघू. हा, आणि काही होणार नाही. मी आहे ना. हा, शांत हो. आता प्रिया, उमाताई, स न व्ही हे तूच लिहायला शिकवलं होतंस. असं बरंच काही तू मला शिकवलंस ताई. या नवीन देशात खायला उठतं. सारखी तुझी आठवण येते.
दरवेळी असं वाटतं की तू आलीयस, माझ्या बाजूला बसलीयस, माझे केस बांधतेस, मायेनं कुरवाळतेस. पण भानावर आल्यावर कळतं नाही, मी माझ्या ताईपासून लांब आले. ताई, सर्वेश्वर माझी परीक्षा घेतोय का ग? मी केलेल्या चुकांची शिक्षा देतोय का? ताई, भीती वाटते. ही अपराधीपणाची भावनाच एक दिवस गिळून टाकेल मला. सध्या सध्या यांनी होकार दिला नाही. तुझी शेवटची इच्छा पूर्ण होत. माझी खरंच मनापासून इच्छा होती ग, तू आपल्या गावच्या मातीत परत यावंस. पण तू या असं आपल्या मातीत परत येशील असं वाटलं नव्हतं. बस बाळ. तुला काय वाटलं मला माहित नाही तू कुठे जाऊन आलीस ते? तुला बक्षीस मिळालं ते? दादा, ते मी ठीक आहे. त्या दिवशी मी तुला मासिकावरून बरंच काही बोललो. ताईचीने त्यानंतर मला सगळं समजावून सांगितलं. जो काय प्रकार घडला त्यात तुझी काहीही चूक नव्हती. हे बाळा, बाळा, हे वयच असं असतं जगाकडे कुतूहलाने बघण्याचं. पण त्या कुतूहलापोटी आपल्या हातून काही चुकीचं घडू नये एवढं जप स्वतःला. एवढं एक बाप म्हणून निश्चित मी सांगू शकतो का नाही? कारण बाळा, आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूच्या लोकांमध्ये होणारे बदल मी स्वतः बघितले आहेत. या सगळ्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांवर होऊ नये एवढंच वाटतं. मी अनुभवले ग, निश्चित अनुभव माणसाला बरंच काही शिकवून जातो. आणि आज मला कळलं की आपलं आयुष्य किती सहज संपू शकतं ते. आणि म्हणूनच जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण आपली नाती, आपलं कुटुंब जपायला हवं. कुणा एकाच्या चुकीमुळे कित्येकांना भोगावा लागणारा त्रास मी स्वतः बघितलाय. असा त्रास कोणालाही होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी ना. आणि बाळा, मला खात्री आहे की तू या सगळ्याची काळजी घेशील. आणि आता रडायचं नाही. आईची आठवण येते ना. आता जास्त जागरण करायचं नाही. लवकर झोपायचं. येऊ मी? काय हो लालिताई, दमलात काय? छे गो, मी कसली दमताय.
अगं 10 वेळा गाव पालता घालीन, एकदा देवळाकडे आला म्हणून मी काय धमतलय. काय गो लाली, बरा असा मा सगळा? होय तर उमा नाही घरात पण दोघी वाळला सा अगदी. छे हो, मी अशीच आहे आधीपासून. पण आमच्या लालीताई खरंच वाळल्यात हा. अहो खूप काम पडतं त्यांना. हो ना लालीताई? हो, कौतुक करतोस की टोमणे मारतोस? हे असं काय करताना कामा तुम्ही? होय तर म्हणून मगे आज जरा देवळाकडे येला. काय गो, उमा परत कधी येताला? येतील, लवकरच येतील. पण दादा खोत्यानी बारा पाठवल्यानी. आणि माका सांग, त्या संध्याचा नाव पण काढलेला चालत नव्हता मा. मग हे अशी कशी परवानगी दिली? वहिनी, आता झालं गेलं ते विसरूया. तसंही संध्याताई आता या जगात नाहीये. काय सांगतोस? हे बाय माझे, त्यांचे अंत्यसंस्कार इथे करणार आहे. त्यांचा नवरा आणि मुलगी पण येणार आहे. हे बाय माझे, म्हणजे ती तुमच्याच घरात थांबणार? हो, दादा खोत्यांच्या शब्दात काय अर्थच नाही तर. गो, तुमका काय काम नाही? आमच्या घरातला आम्ही काय तो बघून घेऊ. दादांनी गावचा मान राखण्यासाठी खूप काही केला. आता दादाचो मान राखण्यासाठी माकाच काहीतरी करूक होय. मग बघे कोणी ना वाईट म्हटलं तर म्हणन दे. राहुली ही हॅलो. हा उमा, अगो कळला सगळा तिकडचा. लय वाईट झाला. आणि मी काय म्हणतोय, त्यांचा सुतक आपल्या घरात किती आहे? नाही आता इतके दिवस राहुलीस बहिणीकडे. बहीण गेली तर त्याच्या कुटुंबाकच गावात घेऊन येतस. अगो इतका सगळा करताना माझ्या दादाचो एकदा तरी विचार करूचो ना. त्यांनी परवानगी दिली. तो देतलोच परवानगी. अगो पण तू त्याच्या चांगुलपणाचो फायदो घेतस. अगो तुझं दुःख कळता माका, पण दादाक दिलेल्या शब्दाचा काय? आठवणी पण घेवान येऊ नको असा सांगितल्यान दादान तुका. आणि तू तुझ्या बहिणीचा अख्खा कुटुंब घेऊन येतस गावाकडे. या काय बरा नाही गो. अख्ख्या गावासमोर जायचे एक वचन दिलेला तुझ्या अण्णांनी, ता तू मोडलस. आता दादा खोताक नाव ठेवतील गावात लोक. बायको शब्द पाळत नाही, काय किंमत राहुली सांग. अगो गावात कुजबूज सुरू झालेली. या गोष्टी माझ्या कानापर्यंत इल्या. आता जायचेन काय या वयात लोकांचं ऐकून घ्यायचा काय? अगो तू तुझ्या बहिणीचा विचार करतस तसो माका पण माझ्या आऊशीचो आणि भावाचा विचार करू होय ना. बस. दादा तुम्ही झालं सांगितलं ना. दादा मी उमग का विचारतेस? हा, तू एवढा ते का बजावलास तरी ता सांगितलं ना तुका. विषय संपलो. आणि काय का लाले, तू काय घरामध्ये माहेर वाशीन म्हणून मान मिळता, पण म्हणून उमा किंवा जाब विचारायचा अधिकार कोणी दिल्यान ग? हा, ती गावात लोकांना सांगताय गाव सोडून जाऊ नका, इथे राहा, इथला निसर्ग जपायचो, स्वदेशीचा वापर करायचो. पण नाही पटत लोकांना, म्हणून मी करायचं नाही. आता तुका आणि पाहुण्यांका इथे राहायला सांगितलं तेव्हा लोक बोलत होतीच ना. माझा आणि उमाचा अचानक लग्न झाला तेव्हा लोकांची तोंड बंद नव्हती, आणि ते बंद पण होणार नाही कधी. आता लोक असा वागता म्हणून आपण वागायचा खोतानी आपली परंपरा, आपली मर्यादा जपूक नको. उमानी लग्नात माझ्यासाठी योग्य तो करूचा वचन माका दिलाय, तसाच मी पण त्याच्यासाठी योग्य करायचं वचन दिलाय. आणि तो असा अचानक बदलता येणार नाही, सांगून ठेवतोय मी. आणि काय ग लाले, माका एक सांग, मृत्यूनंतर कसला वैर ग? अरे ज्या पोरीला कधी जन्मात आपण पाहिला नाही तिच्याबद्दल वैर? उमा
त्या पोरीला घेऊन इकडे येणार आणि दादा खोतांचो ह्यो शब्द हा अंतविधी झाल्यानंतर ती पोरगी निघून जाणार कायमची. विषय संपलो. रघुनाथा, तुझो शब्द या घरात शेवटचो असता. माहिता माका अण्णांकडून मी एक शब्द मागितलं होतंय, तो या घरात पाळलो गेलो नाही. पण आता जिच्या वतीन तू यो शब्द देतस त्या तुझ्या बायकोक जाऊन विचार, काय यो शब्द पाळताला? संध्याची अंत्यविधी झाल्यानंतर संध्याची माणसं परत जातील ना?